Welcome students in class 8th subject mathematics. In last video we have studied rational and irrational numbers chapter number 1 completed. Now in this video we have studied chapter number 2 parallel lines and transversal. In this chapter first part transversal. What is meant by transversal? If a line intersects given two lines in two distinct points, then that line is called a transversal of those two lines. Transversal. In figure, line L and line M are two given lines, and line NR intersect these two lines in point A and B. Intersect these two lines in point A and point B. Now these two lines are given lines, आणि ही एक जी लाइन आहे N लाइन आहे, ही N लाइन काय झालेली आहे, या दोन लाइनला दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट करते म्हणजे काय, तर छेदते. मराठीमध्ये त्याला छेदणे असं म्हणतात. जर ही इंटरसेक्ट करत असेल तर ही जी लाइन आहे लाइन N, या लाइन N ला ट्रान्सव्हर्सल असं म्हणतात. काय म्हणायचं, ट्रान्सव्हर्सल लाइन असं म्हटलं जातं. इन ए लाइन इंटरसेक्ट गिवन टू लाइन्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, then that line is called transversal of these two lines. अशा अनेक ट्रान्सव्हर्सल्स आपल्याला काढता येतात. समजा इथं मी दुसरी एखादी टाक काढू शकतो या आकृतीला, या पद्धतीने मी ट्रान्सव्हर्सल काढू शकतो. आता इथं ट्रान्सव्हर्सल समजा मी घेतलं, याला मी P नाव दिलं, या लाईनला P नाव दिलं, तर लाइन L आणि लाइन M ची P सुद्धा ही ट्रान्सव्हर्सल आहे. आता इथं अजून एक ट्रान्सव्हर्सल तयार झालेलं आहे, तुमच्या लक्षात येतंय का बघा, मी ती तुम्हाला नंतर सांगेन. आता मी दुसरी फिगर काढली इथं, समजा या पद्धतीनं, याला मी नाव दिलं, ही लाइन X आहे, ही लाइन Y आहे. समजा ही त्या दोन लाइन्सला इंटरसेक्ट करणारी लाइन असेल, या लाइनला समजा मी Z नाव दिलं. तर याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सल कुठले असेल, तर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल, तर Z ही काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. अशा अनेक आकृती आपल्याला काढता येऊ शकतात. समजा मी इथं तिसरी काढली, मी समजा या पद्धतीने घेतली, या दोन लाइन्स घेतल्या, उभ्या दोन लाइन्स घेतल्या, आणि या पद्धतीने तिसरी लाइन काढली. तर ही जी लाइन आहे, ही लाइन समजा याला नाव देऊया आपण A, B आणि C. आता याच्यातली ट्रान्सव्हर्सल कुठली आली, मग नक्कीच C ही लाइन काय झाली, ट्रान्सव्हर्सल लाइन झाली. आता पुन्हा मी या पहिल्या आकृतीकडे येतो. आता ट्रान्सव्हर्सल तुम्हाला समजलं असेल. काय ट्रान्सव्हर्सल म्हणजे, दोन लाइन्स दिलेल्या असतील आणि त्या दोन लाइन्सला दोन पॉइंट मध्ये एखादी लाइन जर इंटरसेक्ट करत असेल तर आपण त्याला काय म्हणतोय, ट्रान्सव्हर्सल म्हणतोय. त्या लाइनला ट्रान्सव्हर्सल म्हणतोय. आता इथं थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने घेईन. इथं बघा, पॉइंट लाइन P आणि लाइन N या दोन जर लाइन्स आपण विचारात घेतल्या, बघा पुन्हा एकदा, लाइन P आणि लाइन N या दोन लाइन्स जर विचारात घेतल्या, तर लाइन L काय होईल रे, त्याची काय होईल, तर नक्कीच काय होईल, ट्रान्सव्हर्सल लाइन होईल. म्हणजे हे दोन पॉइंट इंटरसेक्ट करतायत या दोन लाइनला, आणि म्हणून लाइन L काय झाली, ट्रान्सव्हर्सल झाली. सेम तसेच लाइन M सुद्धा काय झाली, ट्रान्सव्हर्सल लाइन होणार आहे. लाइन M सुद्धा काय होईल, ट्रान्सव्हर्सल लाइन होईल. लाइन L सुद्धा कशाची होईल, तर लाइन P आणि लाइन N ची ट्रान्सव्हर्सल होईल. म्हणजे जर दोन उभ्या रेषा घेतल्या किंवा दोन आडव्या रेषा घेतल्या आणि त्याला एक लाइन जर इंटरसेक्ट करत असेल, छेदत असेल, आणि दोन पॉइंट मध्ये जर छेदत असेल, तर त्या लाइनला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्सव्हर्सल लाइन असं आपण त्याला म्हणणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे ते, आता आपल्याला जी लाइन्स बघायच्या आहेत, त्या लाइन्स आपल्याला दोन लाइन्स दिलेल्या असतील आणि एक ट्रान्सव्हर्सल दिलेली असेल, तर काय करता येईल किंवा काय होईल हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आता समजा मी दोन लाइन्स घेतल्या, लाइन L घेतली, ही लाइन M घेतली, आणि अशी एक ट्रान्सव्हर्सल घेतली, त्याला नाव दिलं लाइन N,
अशा 3 लाईन्स मी घेतलेल्या आहेत. कुठली लाईन एल, लाईन एम, या 2 लाईन्स घेतल्या आणि त्याला ट्रान्सव्हर्सल लाईन एन मी घेतली आणि ते 2 आपल्याला काय होतात तर इथं मी नाव देतो ए आणि बी मध्ये ते काय होतात ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करतायत लाईन एल ला आणि लाईन एम ला. आता मी इकडेही नाव देतो या लाईनला, इथं सी नाव देतो, इथं डी नाव देतो, इथं पी नाव देतो, इथं क्यू नाव देतो. तर आता थोडंसं तुम्ही बघितलं इथंही नावं दिली पाहिजेत. इथं काय देऊया नाव एक्स देतो आणि इथं वाय नाव देतो. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर हे मी सगळी नावं का दिली बघा, तर या लाईन्समुळं कोण तयार होत आहेत, अँगल्स तयार होत आहेत. बघा हा असा झाला, हा अँगल तयार झाला का, हा एक अँगल तयार होतोय, अजून हाही अँगल आहे, पुन्हा हाही अँगल आहे, हा अँगल आहे. म्हणजे एक लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल जर घेतली तर त्याच्या शेजारी किती अँगल्स तयार होत आहेत, तर 4 अँगल्स तयार होत आहेत, 4 अँगल्स तयार होत आहेत. सेम तसेच खालची लाईन आणि एक ट्रान्सव्हर्सल घेतला तर तिथंही किती अँगल तयार होत आहेत, तिथंही 4 अँगल तयार होत आहेत. म्हणजे एकूण किती अँगल झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अँगल्स तयार होतात. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल 2 लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल याच्यामुळं किती अँगल्स तयार होतात, तर 8 अँगल्स तयार होतात. 8 अँगल्स, 8 अँगल, इथं 4 अँगल आणि इथं 4 अँगल, असे 8 अँगल्स याच्यामुळं तयार होतात. आता हे अँगल्स घेतल्यानंतर या अँगलच्या बाबतीत काही प्रॉपर्टीज किंवा काही पेयर्स आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. मेन जो पॉइंट आहे आपल्याला तो हा आहे की याच्या 1 2 4 3 4 5 6 7 8 हे जे 8 अँगल्स आहेत, हे 8 अँगलच्या बाबतीत काही रिलेशन्स आपल्याला मिळतात. ही रिलेशन्स आपल्याला पहिल्यांदा याच्यामध्ये बघायची आहेत. आता ती रिलेशन्स कोणकोणती आहेत हे आपण पाहणार आहोत. नेक्स्ट, अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे अँगल्स. आता आपण काय केलंय, एक फिगर कन्सिडर केलेला आहे. या फिगरमध्ये आपल्याला 2 लाईन्स दिलेल्या आहेत, लाईन ए बी अँड लाईन सी डी अशी मी नावं दिलेत. यावेळी बाजूला नावं देता या पद्धतीने नावं दिलेली आहेत. आणि मग आता ट्रान्सव्हर्सल तुमच्या लक्षात आलीच असेल. काय आहे रे ट्रान्सव्हर्सल याची, तर ट्रान्सव्हर्सल लाईन EF, बरोबर आहे. लाईन EF ही काय झाली, त्याची ट्रान्सव्हर्सल झाली. आणि कुठल्या पॉइंटमध्ये हे छेदत आहेत, P आणि Q मध्ये या 2 लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल काय होतंय, एकमेकाला छेदतायत. मग आता याच्यामध्ये किती अँगल तयार झाली तुमच्या लक्षात आलंच असेल. किती अँगल तयार झाली, इथं सुद्धा 8 अँगल्स तयार झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय बघा, हे जे 8 अँगल्स आहेत या 8 अँगल्स पैकी आपल्याला 2-2च्या पेयर्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला अँगल सांगायचे आहेत. आता पहिला अँगल मी घेतो हा. कुठला अँगल घेतोय मी, तर APB हा अँगल मी घेतो. अँगल EPB हा अँगल मी घेतला तर या अँगल आणि अजून एक अँगल याच्याशी पेअर मला करायचे आहे की तो अँगल कुठला असेल बघा, त्याच्या शेजारचा अँगल सोडून राहिलेला पुढचा अँगल त्याच बाजूचा. आता बघा कुठला अँगल, जे हा अँगल मी पहिला घेतला तर त्याच्या जोडीला हा अँगल मी घेणार आहे. हा अँगल, याला मी 2 नंबर म्हणतो, हा अँगल मी विचारात घेणार आहे. आणि मग कुठला अँगल आहे हा, तर PQD अँगल PQD असा अँगल आहे. बघा पुन्हा एकदा अँगल बारकाईनं विचार करा. अँगल कुठला घेतलाय मी, EPB, आणि दुसरा कुठला घेतलाय, अँगल PQD. हे 2 अँगल्स मी विचारात घेतले.
आता हे दोन अँगल्स विचारात घेतल्यानंतर असे जे अँगल्स असतात अशा अँगल्सला करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणतात. काय म्हणायचं? करस्पॉन्डिंग अँगल्स. आता करस्पॉन्डिंग अँगल्सच्या किती जोड्या असतात रे? तर इथं मला एक जोडी मिळाली, अशा मला अजून 3 जोड्या मिळणार आहेत. म्हणजे एकूण जोड्या किती मिळणार आहेत? एकूण पेअर किती मिळणार आहेत? तर एकूण 4 पेअर मला मिळणार आहेत. त्याच्यातली पहिली पेअर मिळाली. आता दुसरी पेअर बघा, तुम्ही सहज सांगू शकता. आता ही एकाड एक सांगायची एका बाजूची. आता हा कोण घेतला का? मी नाही घेतला. त्याच्यानंतर कुठला घेतला? हा घेतला. तसा आता जर समजा मी हा कोण घेतला, आता मी याला समान नाव देतो, 1 1 नाव देतो. याला मी काय करतो? किंवा समान चिन्ह करूया आपण, हे असं करूया. आता हा अँगल मी विचारात घेतला, हा अँगल. तर मी त्याच्या पुढचा अँगल कुठला घेईन रे? तर हा अँगल घेईन का मी? नाही घेणार. मग कुठला घेणार मी? हा अँगल घेणार. म्हणजे कुठला अँगल झाला बघा, नाव वाचा. हा मध्ये घ्यायचा, इथलं नाव मध्ये घ्यायचं, इथलं कोपऱ्यात सुरुवात करायची. BPQ किंवा तुम्ही असंही वाचू शकता QPB, पण मी काय वाचतो? BPQ याच पद्धतीने वाचतो. BPQ हा अँगल मी पहिल्यांदा घेतला. त्याच्याशी कुठला करस्पॉन्डिंग अँगल आहे? तर अँगल DQF. अँगल DQF असा अँगल आपल्याला विचारात घ्यावा लागेल. DQF. असे झाल्या 2 पेअर झाल्या. आता इकडे जशा 2 पेअर झाल्या का नाही बाळांनो, इकडे या बाजूला, तशा इकडंही 2 पेअर्स तयार होणार आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल कुठल्या 2 पेअर आहेत. पहिली पेअर असणार आहे ई, आणि याच्यानंतर हा असेल का रे? नाही. तर कुठला असेल? हा असेल. बरोबर. त्याचं नाव लिहूया. तिसरा अँगल कुठला अँगल आहे? अँगल EPA. अँड अँगल कुठला असेल आता दुसरा? PQC असा अँगल असेल. आता चौथी पेअर तर तुमच्या लगेच लक्षात येईल. चौथी पेअर काय लक्षात येईल? तर याला मी या पद्धतीने गोल करतो. बरोबर. कुठला अँगल आहे? अँगल APQ. अँड दुसरी कुठला असेल? अँगल CQF. या अँगल्सला काय म्हटलं मी? तर करस्पॉन्डिंग अँगल्स. त्याला मराठीमध्ये म्हणतात संगत कोन. संगत कोन असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? संगत कोन. तुमच्या लक्षात आले का संगत कोन? बघा नोटबुक मध्ये लिहून घ्या. हे कुठला अँगल? EPB PQD हा अँगल झाला पहिला EPB PQD. दुसरा कुठला असणार आहे पेअर? याला खालीवर कुठलंही चालेल, पण आपण इकडच्या बाजूने चाललोय म्हणून इकडे घेतलं. BPQ. त्याला कुठले असेल पेअर? DQF असेल. बरोबर. त्या पद्धतीने इकडच्या EPA त्याला कुठले असेल? PQC. आणि APQ ला कुठले असेल? CQF असेल. या पद्धतीनं हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आलं लक्षात सगळ्यांच्या? अजून एक फिगर मी घेतलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स सांगायचे आहेत. अजून एकदा मी सांगेन करस्पॉन्डिंग अँगल्स. आता कुठल्या 2 लाईन्स घेतल्यात? L आणि M ही पहिली लाईन, आणि दुसरी P आणि Q अशा 2 लाईन्स घेतल्यात. लाईन LM अँड लाईन PQ ही या 2 लाईन्स घेतल्यात. आणि ट्रान्सव्हर्सल कुठले आहे? ट्रान्सव्हर्सल तर लाईन RS अशी ही ट्रान्सव्हर्सल आहे. आणि ते कुठल्या 2 पॉइंट मध्ये छेदत आहेत? पॉइंट A आणि पॉइंट B मध्ये ट्रान्सव्हर्सल छेदत आहे. तर आता सांगा पहिली पेअर कुठली असेल? पहिली पेअर याच्यातली कुठल्याही बाजूची सांगायची. या बाजूची सांगितली, या बाजूची सांगितली, कुठल्याही बाजू सांगितली तरी चालेल. आता मी या बाजूच्या पहिल्यांदा घेतो. आता बघा पहिली पेअर RAL. हा अँगल RAL
याच्याशी कुठली पेअर आहे रे, तर ही पेअर आहे. कुठलं, ए बी पी, अँगल ए बी पी ही पहिली पेअर आहे. तर सेकंड पेअर त्याच बाजूची घेऊया, पलीकडच्या बाजूची घेण्यापेक्षा सेकंड पेअर ही असेल. काय नाव आहे याचं, एल ए बी, अँगल एल ए बी अँड अँगल पी बी एस, पी बी एस. तिसरी पेअर बघा, आता त्या बाजूला जाऊया. ही असेल आर ए एम, अँगल आर ए एम. याच्याशी कुठला अँगल असेल, ए बी क्यू, बरोबर. आता चौथी पेअर कुठली असेल, तर अँगल एम ए बी अँड अँगल क्यू बी एस. असे हे 4 पेअर्स असतील. याला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल्स. आलं लक्षात सगळ्यांच्या, ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आपण शिकूयात. आता नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. इथंही आपण दोन लाईन्स घेतल्यात, लाईन ए बी आणि लाईन सी डी, आणि त्याचा ट्रान्सव्हर्सल घेतलाय पी एस हा ट्रान्सव्हर्सल घेतलाय, आणि क्यू आणि आर काय झालेले आहेत, ते 2 पॉइंट इंटरसेक्ट झालेले आहेत किंवा छेदलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. आता बघा, इथं करस्पॉन्डिंग अँगलच्या तुम्हाला आता जोड्या या आकृतीच्या लिहिता येऊ शकतील, काही अडचण नसावी असं मला वाटते. तरी पण मी तोंडी सांगतो तुम्हाला. पी क्यू बी शी कुठले असेल, तर क्यू आर डी असेल. बी क्यू आर शी कुठले असेल, तर डी आर एस असेल. पी क्यू ए ची कुठली असेल, क्यू आर सी असेल. ए क्यू आर ची कुठली असेल, सी आर एस असेल. तर या झाल्या करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर्स. आता आपल्याला इंटेरियर अँगल्स आपल्याला बघायचे. आता इंटेरियर अँगल म्हणजे काय, तर इंटेरियर म्हणजे आतले फक्त अँगल्स. आतले अँगल्स कोणते, म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल. बघा, हा एक अँगल आणि हा एक. हे किती पेअर तयार होणार आहेत, ही पहिली पेअर झाली आणि ही दुसरी पेअर झाली. अशा 2च पेअर्स इंटेरियर अँगलच्या तयार होणार आहेत. 2च पेअर्स. आता बघा, कुठल्या कुठल्या पेअर्स असू शकतात. पहिली पेअर कुठल्या असू शकेल, तर अँगल बी क्यू आर याच्याशी कुठले असू शकेल, तर अँगल क्यू आर डी ही असणार आहे. क्यू आर डी. सेम तशी सेकंड पेअर कुठली असेल, तर इकडचे असेल ए क्यू आर, अँगल ए क्यू आर. त्याच्याशी कुठली पेअर असेल, तर अँगल क्यू आर सी. असे ही पेअर असतील. असं याला म्हणायचं इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स असं याचं नाव आहे. अशीच जर मी सेकंड फिगर जर काढली तर तुमच्या लक्षात येते का, बघा इंटेरियर अँगलच्या पेअर कुठले असू शकेल. अशी समजा मी एक काढली, याला नाव देतो एल एम एन ओ पी क्यू आर आणि एस अशी समजा मी नावं दिली. तर आता इथं सांगा मला कुठल्या पेअर्स तयार होत आहेत. पहिली पेअर होती अँगल एम क्यू आर अँड क्यू आर अँगल क्यू आर ओ अशी पहिली तयार होते. दुसरी पेअर कुठली तयार होते बघा, अँगल एल क्यू आर अँड अँगल क्यू आर एन. अशा 2 पेअर्स इथं तयार होतात. अशा 2 आकृतीवरून सुद्धा हे आपण इथं सांगू शकतो. याला म्हणायचं इंटेरियर अँगल्स. काय म्हणायचं, इंटेरियर अँगल्स. नेक्स्ट पार्ट आहे अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगलसाठी मी फिगर काढतो. इथं काय घेऊया आपण, नावं कुठली घेऊया, एक्स वाय घेतो आणि डब्ल्यू झेड घेतो आणि ट्रान्सव्हर्सलला काय नाव देऊया, पी क्यू एस देऊया, जाऊ द्या. आणि इथं काय नाव देऊया, आर एस.
आता बघा अँगल्स कोणते तयार होत आहेत, अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याला व्युत्क्रम कोन असं म्हणतात. व्युत्क्रम कोन थोडंसं अवघड नाव आहे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोन. म्हणजे याचेही दोन पार्ट पडतात. पहिला पार्ट आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कोणते आहेत बघा. इंटेरियर म्हणजे आतलेच फक्त. म्हणजे हा जर आपण घेतला तर अल्टर करायचा म्हणजे इकडचा घ्यायचा, म्हणजे तिरका. इकडचा घेतला तर इकडचा आणि इकडचा घेतला तर इकडचा घ्यायचा. याला म्हणायचं इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता बघा कुठला, पहिली पेयर, दोनच पेयर्स, इथे दोनच पेयर्स येतात. पहिली पेयर आहे वाय आर एस. याच्याशी कुठली पेयर असेल तर इकडची असेल. याचं नाव काय, आर एस डब्ल्यू. अँगल आर एस डब्ल्यू असेल. आणि दुसरी पेयर कुठली असेल तर अँगल एक्स एक्स आर एस अँड अँगल आर एस झेड आर एस झेड अशी ही पेयर असेल. या दोन पेयर्स अशा असू शकतील. आलं का लक्षात. हे झालं इंटेरियर अल्टरनेट अँगल. आणि सेकंड पार्ट आहे याच्यातला एक्सटेरियर. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स मध्ये काय आहे तर फार सोपं आहे. एक्सटेरियर अँगल्स मध्ये आपल्याला इकडची पेयर असेल तर इकडची पेयर घ्यायची. अल्टरनेट असं अल्टरनेट असणार आहे. म्हणजे पहिली पेयर, याच्याही दोन पेयर्स आहेत. पहिली पेयर पी आर अँगल पी आर वाय अँड अँगल डब्ल्यू एस क्यू. आणि सेकंड पेयर असणार आहे अँगल पी आर एक्स अँड अँगल झेड एस क्यू. अशी ही पेयर्स असणार आहे, झेड एस क्यू. याला म्हणायचं एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, तीन पार्ट आपले झाले. एक करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अँगल्स आणि तिसरा पार्ट अल्टरनेट अँगल्स. आणि अल्टरनेट अँगलचे दोन पार्ट, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. आता आपण काय केलंय, आता आपल्याला काय करायचंय, एकच फिगर दिलेलं आहे आणि आपल्याला सगळे अँगल्स लिहायचे आहेत. कोणकोणते लिहायचे आहेत, करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेयर्स, इंटेरियर अँगलच्या 2 पेयर्स, इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या 2 पेयर्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगलच्या सुद्धा 2 पेयर्स आपल्याला लिहायच्या आहेत. आता पहिल्यांदा आपण लिहूया करस्पॉन्डिंग अँगल्स. आता तुमच्या लक्षात आले करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, तर एकाड एक अँगल घ्यायची एकाच बाजूची. समजा हा अँगल घेतला तर याचा हा शेजारचा सोडायचा आणि त्याच्या खालचा घ्यायचा. म्हणजे कुठला घ्यायचा तर अँगल पी क्यू बी. हा जर अँगल घेतला पी क्यू बी तर त्याच्या रिलेटेड अँगल कुठला घ्यायचा, क्यू आर डी घ्यायचा. म्हणजे अँगल क्यू आर डी घेतला, बरोबर. आता नेक्स्ट पुढचा, आता हा झाला. आता कुठला घेऊया, हा घेऊया बी क्यू आर. अँगल बी क्यू आर. बी क्यू आर शी कुठली होईल बघा, बी क्यू आर शी. आता हितला झाला की सलग तो घ्यायचा नाही, त्याच्या पुढचा घ्यायचा. म्हणजे हा घ्यायचा डी आर एस. अँगल डी आर एस घ्यावा लागेल, बरोबर आहे. या पद्धतीने आता एक बाजू झाली. आता इकडची बाजू घेऊया. आता तिकडच्या बाजूला कुठला अँगल आहे, पहिला पी क्यू ए. अँगल पी क्यू ए त्याच्याशी कुठला आहे बघा करस्पॉन्डिंग, हा झाला. म्हणजे हा घ्यायचा का नाही घ्यायचा, म्हणजे कुठला घ्यायचा, हा घ्यायचा. म्हणजे कुठला घेतला, क्यू आर सी. अँगल क्यू आर सी घेतला, बरोबर आहे. आता राहिले एक जोडी, कुठली जोडी राहिली आता, ए क्यू आर. अँगल ए क्यू आर याच्याशी कुठली झाली बघा, ए क्यू आर शी सी आर एस. अँगल सी आर एस अशी ही जोडी मिळेल. या 4 जोड्या कुठल्या झाल्या, करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर्स झाल्या. म्हणजे जोड्या झाल्या. पेयर्सलाच आपण जोड्या असं मराठीमध्ये म्हणतो. करस्पॉन्डिंग अँगलच्या पेयर्स झाल्या. आलं लक्षात.
एकाच आकृतीवरून आता आपल्याला इंटेरियर अँगल्स काढायचे आहेत. आता इंटेरियर अँगल्स म्हणजे काय सांगितलं मगाशी तुम्हाला. इंटेरियर अँगल्स म्हणजे काय, आतले कोण एकाच बाजूचे पण आतले, हे दोन आतले कोण. आता सांगा पहिला BQR, अँगल BQR याच्याशी कुठले असेल बघा, BQR, QRD असेल, अँगल QRD असेल. दुसरा भाग इकडचा आला, अँगल AQR याच्याशी रिलेटेड कुठले बघा, AQR शी रिलेटेड कुठले आहे, CRS, अँगल CRS असेल. अशी ही झाली इंटेरियर अँगलची जोडी. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल्स बघा फरक, नाहीतर तुम्ही म्हणाल हे दोन्ही सेम आहे काय, हे दोन्ही सेम नाही, हे फक्त इंटेरियर अँगल्स आहेत आणि हे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. आता अल्टरनेट म्हणजे काय, तर हे अल्टर करायचे म्हणजे अँगल AQR याच्याशी कुठले आहे बघा, AQR शी QRD आहे, QRD आहे. तसंच इकडच्या बाजूची आता दुसऱ्या अँगल BQR शी कुठले आहे, तर QRC, अँगल QRC आहे, अँगल QRC आहे. आता तसं एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, एक्सटेरियर म्हणजे वरचा झाला की इकडचा कोपरा, म्हणजे अँगल PQB याच्याशी कुठला आहे, अँगल CRS आणि तिकडचा PQA याच्याशी कुठले आहे, अँगल DRS. असे हा भाग किती लिहायचे बघा तुम्हाला, हे 4, हे 2, 6, 6, 2, 8, 2, 10 अँगल्स एकाच आकृतीवरून आपल्याला लिहिता येतात. याला म्हणायचं अँगल्स पेअर्स, जोड्या असं आपल्याला म्हणता येईल. करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. पेज नंबर इन बुक, पेज नंबर 7 and 8 याच्या डेफिनेशन सुद्धा दिलेल्या आहेत. नोटबुकमध्ये या डेफिनेशन्स लिहा आणि याच्यावरून मी जे आत्ता लिहून दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यावरून वेगवेगळ्या आकृत्या काढा आणि त्या सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्हाला हा भाग लक्षात येईल. त्याच पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 2.1 सुद्धा कंप्लीट करा.